नमस्कार मित्रांनो, मराठी बोला युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. दरवर्षी आपण ई पीक पाणी बाबतच्या येणाऱ्या अडचणी असतील, ई पीक पाणी कशी करायची असेल याबद्दलची माहिती आपण व्हिडिओच्या माध्यमातून घेत होतो. परंतु यावर्षी ई पीक पाहणीमध्येच एक मोठा बदल करण्यात आलेला आहे. ज्याप्रमाणे शासनाचं जे काय माझी 7/12 माझी जबाबदारी मीच नोंदवणार माझा पीक पेरा हे जे काय शासनाने जी उपक्रम राबवला होता की शेतकरी स्वतःच्या पिकाची नोंद 7/12 करतील, ही जबाबदारी शेतकऱ्याचीच आहे. हे जे काय शासनाने याआधी 2-3 वर्षापासून ठरवलं होतं ते यावर्षी शासनाकडून बंद करण्यात आलेलं आहे. याचं कारणही तसंच आहे. आता हे बंद का करण्यात आलं याबाबत थोडक्यात आपण माहिती घेऊ आणि ई पीक पाहणी नेमकी कशी होणार याबद्दलच माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेऊयात. तर हे बंद का केलं तर शेतकऱ्यांना विविध अडचणी निर्माण होत होत्या, ज्यामध्ये मोबाईलची अडचण असेल, नेटवर्कची अडचण असेल, माहिती नसल्यामुळं त्यामध्ये काही प्रमाणात चुका देखील होत होत्या. बऱ्याच शेतकऱ्यांचं पीक चुकलं, क्षेत्र चुकलं, अशा विविध अडचणी झाल्या, ज्यामुळं त्यांना या घटकातून मिळणारे जे लाभ असतील त्या लाभापासून वंचित देखील राहावं लागेल. हे जे काही प्रकार होते हे प्रकार कुठेतरी थांबावेत आणि ई पीक पाहणी ही जास्तीत जास्त म्हणजे 100% शेतकऱ्यांची ई पीक पाहणी नोंद व्हावी याकरिता शासनानं आता हा नवीन ई पीक पाहणीचं धोरण अवलंबलेलं आहे. आता या नवीन धोरणाच्या अंतर्गत शेतकरी आपली ई पीक पाहणी करू शकणार नाहीत. एक प्रमुख गोष्ट घ्या, याआधी आपण काय करायचो, आपल्या शेतात जायचो, आपल्या मोबाईलच्या माध्यमातून आपण आपल्या पिकाची नोंद करून घ्यायचो. परंतु यावर्षी म्हणजे आता या नवीन नियमावलीनुसार शेतकरी स्वतः आपल्या पिकाची नोंद आपल्या 7/12 करू शकणार नाहीत. मग आता ई पीक पाहणी कशी होणार? तर ई पीक पाहणी प्रत्येक गावाच्या अंतर्गत सहाय्यकांची नेमणूक केलेली आहे. मग त्या गावाची संख्या किती, खातेदारांची संख्या, लोकसंख्या नाही, खातेदारांची संख्या 1000 ते 1500 जे खातेदार असतील त्यांच्या मागे एक किंवा जर याच्यापेक्षा जास्त खातेदार असतील तर त्या ठिकाणी 2, 3, 4 अशा पद्धतीत त्या ठिकाणी सहाय्यक नेमलेले आहेत. मग या सहाय्यकांच्या माध्यमातूनच आता ई पीक पाहणीची जी काही प्रक्रिया आहे ती पूर्ण केली जाणार आहे. मग यामध्ये शेतकऱ्यांनी काय करायचं? तर शेतकऱ्यांनी या ठिकाणी म्हणजे प्रमुख गोष्ट अशी की जे पीक शेतात त्या गटात त्या शेतकऱ्यांच्या उपलब्ध असेल तेच पीक त्या सहाय्यकांना नोंदवणं गरजेचं आहे. शेतकरी तेथे हजर असेल नसेल याची काही त्या ठिकाणी गरज लागणार नाही. हे काम कुणाचं आता पूर्णपणे जे सहाय्यक नेमलेलं आहे त्या सहाय्यकाचं काम आहे की ई पीक पाहणी करणं. आता हे 100% करणं, मला त्या पिकामध्ये नोंद करणं असेल, कोणतं पीक आहे, काय आहे हे पाहणं आहे, हे देखील त्या ठिकाणी त्याला शेतामध्ये ऑन द स्पॉट जे पीक दिसेल त्या पिकाची आणि त्या क्षेत्राची त्याला त्या ठिकाणी नोंद करावी लागणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी ई पीक पाहणी कशी करायची, काय करायचं जे आपण वारंवार याआधी पाहत होतो ते आता या ठिकाणी कुठेतरी थांबलेलं आहे. ई पीक पाहणीचं जे 100% टार्गेट 100% ई पीक पाहणीची नोंद करण्यासाठी आता सहाय्यकावर जबाबदारी दिलेली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी ई पीक पाहणी करण्याबाबत किंवा शेतकऱ्यांनी ई पीक पाहणी कशी करायची, काय करायची, कधी करायची हे जे काही प्रश्न आहेत याबाबत तुम्हाला आता या वर्षी तरी कोणतीही अडचण राहिलेली नाही. ई पीक पाहणी आता सहाय्यकाच्या माध्यमातून केली जाणार आहे. ही ई पीक पाहणी केल्यानंतर ही ई पीक पाहणी वरिष्ठ अधिकारी म्हणजे तलाठी यांच्या लॉगिन मधून त्या ठिकाणी तिला मंजुरी मिळणार आहे. आणि ही मंजुरी झाल्यानंतर जर तुम्हाला त्या ठिकाणी काही बदल करायचे असतील किंवा जर तुम्हाला वाटलं की ही चुकीची झाली आहे तर त्यावेळी तुम्ही मंडळ अधिकाऱ्यांच्या माध्यमातून ही ई पीक पाहणी दुरुस्त देखील करू शकणार आहात. अशी पद्धत आता या नवीन प्रक्रियेनुसार या ठिकाणी लागू होते. मग ई पीक पाहणी करण्याची जी काय प्रक्रिया होती ती आता पूर्णपणे बंद झाली हे तर समजलं. ई पीक पाहणी कोण करणार? तर ई पीक पाहणी कोण करणार? तर त्या ठिकाणी जो काय सहाय्यक नेमलेला आहे तो सहाय्यक करणार. मग ह्यांचे जे काय ट्रेनिंग आहे, त्यांना जे काय नवीन नियमावली दिलेल्या आहेत त्या त्यांना पोहोचलेल्या आहेत. आता 1-2 दिवसामध्ये त्यांच्या लॉगिन मिळतील त्यांना, ते काम सुरू होईल. आणि यासाठी शेतकऱ्यांना सहाय्यकांना काही पेमेंट द्यावे लागेल का? तर नाही. शासनाकडून सहाय्यकांना मानधन निश्चित करण्यात आलेलं आहे. जे पीक आहे, जर त्या ठिकाणी एकच पीक असेल, एका शेतकऱ्याचं एका गटामध्ये एकच पीक असेल तर त्या पिकाचे त्या सहाय्यकाला ₹10 दिले जाणार आहेत. आणि जर त्या ठिकाणी एकाच गटामध्ये एका शेतकऱ्याचे 2 पीक असतील म्हणजे मिश्र पीक असतील, 2 असतील, 3 असतील तर तशा वेळेस त्यांना ₹12 नोंदीप्रमाणे त्या ठिकाणी मानधन दिलं जाणार. त्यामुळे शेतकऱ्यांना या ठिकाणी काही पैसे देण्याची आवश्यकता आता राहिलेली नाही. हे झाला विषय आपला पेमेंट पर्यंतचा. मग आता शेतकऱ्यांना काय करायचं? तर काय विषय, तर तुम्ही स्वतः बाबत जो काय सहाय्यक असेल तुमचा जो पीक पाहणी करायला येणार आहे त्या ठिकाणी तुम्ही हजर राहणंच गरजेचं आहे का? तर नाही. पण जर तुम्ही हजर राहिलात, तुम्ही जर त्या ठिकाणी असाल तर तुमचे जे काही मित्र पिकं आहेत त्याने कोणीतरी एकाच कोपऱ्यातून फोटो घ्यायचा, कुठून तरी एका ठिकाणाहून जिथून फोटो घेतात तिथून त्याने घ्यायचा आणि तुमचं दुसऱ्या बाजूला एक वेगळं पीक असायचं.
ज्याचं 10 गुंठे 5 गुंठे अर्धा एकर अशा प्रमाणात नोंद आहे, तर त्यांनी अलीकडच्या बाजूने फोटो घेतला किंवा मध्यभागातून फोटो घेतला तर ते पीक तुमचं मिश्र पीक म्हणून नोंदवलं जाऊ शकत नाही. मग त्या ठिकाणी ते काहीतरी थोड्या प्रमाणात पूर्ण क्षेत्र तुमचं एकाच पिकामध्ये लागू शकतं. अशा गोष्टीसाठी अशा जे काय घटना घडू नयेत यासाठी शेतकऱ्यांनी त्या ठिकाणी हजर राहणं आणि आपल्या पिकाची माहिती किंवा माझं एवढं क्षेत्र हे, एवढं क्षेत्र हे त्या पीक त्या ठिकाणी दाखवणे आणि त्या दाखवलेल्या पिकानुसार आपली नोंद करून घेणं हे शेतकऱ्याचं काम असणार. त्यामुळे तुम्ही त्या ठिकाणी हजरच असावं असं काही नाही. परंतु जर तुमच्या बाबतीत या घटना होत असतील, की 2 पिकं आहेत आणि एकाच पिकाची नोंद होऊ नये, आपल्याला दोन्ही पिकाची जर नोंद आपल्या सातबाऱ्यावर करायची असेल, तर तुम्ही त्या ठिकाणी काळजी घेण्यासाठी एक तत्परता म्हणून त्या ठिकाणी हजर राहणं गरजेचं आहे. हजर जरी नाही राहिलात, तरी तुमची ई पीक पाहणी यावर्षी पूर्णतः होणार आहे आणि ती पण अगदी मोफत होणार आहे. तुम्हाला ई पीक पाहणीसाठी कोणतीही म्हणजे त्रास घेण्याची किंवा काही हे करायची गरज राहणार नाही. हे लक्षात असू द्या. त्यामुळे ई पीक पाहणीबाबत जे काही प्रश्न होते, की कधी करायची, कशी करायची, कोणाकडून करायची, तर ही संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण सांगितलेली आहे, की ई पीक पाहणी स्वतः शेतकऱ्यांना करण्याची आवश्यकता नाही. याच्या व्यतिरिक्त तुमचे काही प्रश्न असतील, काही अडचणी असतील, काही समस्या असतील, तर कमेंटच्या माध्यमातून विचारा. आम्ही आपल्याला नक्कीच मदत करण्याचा प्रयत्न करू. दिलेली माहिती महत्त्वाची वाटली असेल, कामाची वाटली असेल, आवडली असेल, तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर जर पहिल्यांदा आलेला असाल, तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट पॉईंट सोबत. धन्यवाद.